विद्यार्थी मित्रांनो, कुणाकुणाला वाटतं की माझं अक्षर खूप सुंदर असायला पाहिजे. आपलं हस्ताक्षर सुधारायचं असेल तर सुरुवातीला आपण दुरेगी वहीमध्ये सराव केला पाहिजे. कोणतंही अक्षर घ्या, ते ठराविक आकारापासूनच तयार होते. कोणतंही अक्षर घ्या, अ आ इ क प च झ ण, कोणतंही अक्षर घ्या, त्यामध्ये ठराविक वळण, ठराविक आकार आहेत. मराठी भाषेतील आपली मुळाक्षर लिहिताना सुद्धा, आपलं हस्ताक्षर सुंदर काढताना सुद्धा आपण जर या आकारांचा जर व्यवस्थित सराव केला तर आपलं हस्ताक्षर मोत्यासारखं सुंदरच होणार. मागे तोंडाचा नाल काढताना काय करायचंय पहा. बरोबर ही जी दुरेगी रेषा आहे, त्या दुरेगी रेषेच्या वरच्या रेषेवर आपली पेन्सिल किंवा पेन ठेवायचा, सरळ पुढे जायचं, वळायचं आणि बरोबर मागे यायचं. मागे येताना जिथून आपण नाल काढायला सुरुवात केलेली आहे, बरोबर त्याच्या खाली आल्यानंतर थांबायचं. काय तर झाला, मागे तोंडाच्या नालाची भरपूर प्रॅक्टिस करायची. काळजी काय घ्यायची पहा, वरची ज्या ठिकाणी आपण नाल काढायला सुरुवात केली आहे त्याच बरोबर त्याच्याच खाली तिथपर्यंत तो नाल यायला पाहिजे. हा झाला मागे तोंडाचा नाल. ज्या पद्धतीने आपण मागे तोंडाचा नाल काढलाय त्याच पद्धतीने आपण पुढे तोंडाचा नाल हा सुद्धा व्यवस्थित काढायला शिकायचं. पुढे तोंडाचा नाल काढताना काय करतोय पहा, वरच्या रेषेवर आपला पेन किंवा पेन्सिल ठेवायची, सरळ मागे यायचं, वळायचं आणि बरोबर पुढे जायचंय. कुठपर्यंत जायचं, ज्या ठिकाणाहून आपण नाल काढायला सुरुवात केली बरोबर त्याच्या खाली येईपर्यंत. हा झाला पुढे तोंडाचा नाल. ज्या पद्धतीने आपण मागे तोंडाचा नाल काढलाय, पुढे तोंडाचा नाल काढलाय, त्याच पद्धतीने आपण आता वर तोंडाचा नाल काढतोय पहा. कसा काढायचा तो, तर वरच्या रेषेवर पेन्सिल ठेवायची, सरळ खाली यायचं, वळायचं आणि सरळ वर जायचं. हे जे अंतर आहे ते एकसारखं राहायला पाहिजे. कोणताही नाल, मागे तोंडाचा नाल, पुढे तोंडाचा नाल, वर तोंडाचा नाल, कोणताही नाल काढताना काळजी घ्यायची, दोन्ही रेषेंना ते चिकटला पाहिजे. नाल वरच्या रेषेपासून सुरू व्हायला पाहिजे खालच्या रेषेपर्यंत. त्या दोन रेषेच्या मध्ये छोटा काढायचा नाही किंवा त्या रेषेच्या बाहेर जायचं नाही. त्यामुळे आपल्या हस्ताक्षराची उंची एकसारखी राहते. वर तोंडाचा नाल काढताना वरच्या रेषेवर पेन्सिल ठेवली, सरळ खाली आलोय, वळायचं आणि सरळ वर जायचं. हा तयार झाला वर तोंडाचा नाल. ज्या पद्धतीने आपण हे वेगवेगळे नाल शिकलोय त्याच पद्धतीने आपल्याला उभी रेषा, तिरपी रेषा यांचा सुद्धा सराव करावा लागणार. सुंदर हस्ताक्षर काढायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे आपलं अक्षर उभं सरळ दिसलं पाहिजे. यासाठी आपण उभी रेषा काढण्याचा सराव व्यवस्थित करायचा. उभी रेषा काय म्हणतो मी, पहा मी कशी काढतोय ती रेषा. वरच्या रेषेवर पेन्सिल ठेवायची किंवा आपला पेन ठेवायचा आणि सरळ खालच्या रेषेपर्यंत यायचे. काय करायचंय पहा, वरच्या रेषेवर पेन्सिल ठेवायची, सरळ खालच्या रेषेपर्यंत यायचे. उभी रेषा, ही रेषा काढताना त्या दोन रेषेच्या बाहेर पण जायचं नाही आणि त्या दोन रेषेच्या आतमध्येच छोटी रेषा काढून थांबायचं नाही. आपली उभी रेषा वरच्या रेषेपासून सुरू होऊन खालच्या रेषेपर्यंत यायला पाहिजे. या उभ्या रेषा ओढताना पहा, ठराविक अंतरावरच, समान अंतरावर उभ्या रेषा आपल्याला ओढता यायला पाहिजे. आणि हे कधी जमतं, फक्त आणि फक्त सरावानंतरच. कधी जमतं, यामुळे काय होणार आहे, आपलं अक्षर उभं सरळ दिसणार आहे. बऱ्याच मुलांना असं तिरप लिहिण्याची सवय लागते किंवा तिरप अक्षर करतात, कारण त्यांची उभ्या रेषा ओढण्याची प्रॅक्टिस, सराव नीट झालेला नसते. याच्या लक्षात, ज्या पद्धतीने आपण उभ्या रेषा ओढल्यात पहा, त्याच पद्धतीनं आपल्याला तिरप्या रेषा सुद्धा ओढता आल्या पाहिजे व्यवस्थित. कारण काही अक्षरांमध्ये तिरप्या रेषेचा वापर केला जातो. उदाहरणार्थ र, स, श तिरप्या रेषा वापरायला. मग ही तिरपी रेषा कशी काढायची, वरच्या रेषेवर पेन्सिल ठेवायची आणि बरोबर असं तिरप्या रेषेच्या दिशेने निघायचं. वरच्या रेषेवर पेन्सिल ठेवायची, खालच्या रेषेकडे जायचं, पण फक्त तिरपी रेषा काढायची. रेषा काढताना एकदम सरळ रेषेत असं व्यवस्थित काढायचं. मग वाकडं तिकडं कसं पण काढून द्यायचं नाही. अक्षर सुधारलं पाहिजे हे कोणाला वाटलं पाहिजे,
आपल्या मम्मीला वाटलं पाहिजे, आपल्या पप्पाला वाटलं पाहिजे, शिक्षकांना वाटलं पाहिजे का विद्यार्थ्याला वाटलं पाहिजे? बरोबर. त्यामुळं आपण लिहिताना प्रत्येक विद्यार्थ्याने तेवढी काळजी घेतली पाहिजे. तिरप्या रेषा काढताना सुद्धा दोन तिरप्या रेषेमधलं अंतर समान कसं काढता येईल यासाठी सुद्धा आपण काय करायचा? सराव. काय करायचा? उभ्या रेषा काढल्या. आपण आता सुरुवातीला इकडच्या बाजूला जाणारी तिरपी रेषा काढली. आता आपण डाव्या बाजूला तिरपी होणारी रेषा काढतोय पहा. वरच्या रेषेवर पेन्सिल ठेवायची आणि बरोबर अशी तिरपी रेषा काढायची. तिरपी रेषा काढताना सुद्धा ही सुद्धा तिरपी रेषा काढताना काय काळजी घ्यायची? तर दोन रेषेचं अंतर समान ठेवता येईल, समान राहील याची दक्षता घ्यायची बा. यामुळे तुमचं हस्ताक्षर सुधारणार म्हणजे सुधारणारच. जसं आपण उभ्या रेषा काढल्या, तिरप्या रेषा काढल्या, त्याच पद्धतीनं काही अक्षरांमध्ये आपल्याला आडव्या रेषांचा वापर करावा लागतो. उदाहरण सांगायचं झालं तर अ मध्ये सुद्धा आपण आडवी रेषा वापरतोय. आ, ओ, औ, अम. त्यानंतर च, ज या अक्षरांमध्ये आडव्या रेषा आहेत. आडवी रेषा काढताना सगळ्यात महत्वाची काळजी काय घ्यायची पहा. ही जी आपली दुरेगी वही आहे, दोन रेषा येतात, याच्या बरोबर मधोमध आपला पेन किंवा आपली पेन्सिल ठेवायची आणि सरळ पुढायची. या दोन रेषेच्या बरोबर मधोमध म्हणजे वरचं अंतर आणि खालचं अंतर सारखंच असायला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, आपण वरच्या बाजूला तरी अंतर कमी ठेवतो किंवा खालच्या बाजूला तरी अंतर कमी ठेवतो आणि रेषा ओढतो. त्यामुळे काय होतं, आपलं हस्ताक्षर पाहिजे तेवढं सुंदर होत नाही. या रेषा ओढताना सुद्धा काय काळजी घ्यायची? बरोबर सरळ आपली रेषा जायला पाहिजे, मधोमध पण सरळ अशी आडवी रेषा. आपलं हस्ताक्षर सुधारायचं असेल तर सगळ्यात महत्वाची पहिली पायरी हे आपल्या अक्षराचे आकार आपण व्यवस्थित काढायला शिकलं पाहिजे. जे मुलं हे आकार काढण्याचा भरपूर सराव करतील, हे आकार व्यवस्थित काढतील, त्या मुलांचं हस्ताक्षर सुधारणार म्हणजे सुधारणारच. या आकारांचा सराव करायचा आपल्याला भरपूर. या आकारामध्ये आपण कोणते कोणते आकार पाहिले पहा. उभी रेषा, दोन प्रकारच्या तिरप्या रेषा येतात. एक उजव्या बाजूला जाणारी तिरपी रेषा, दुसरी डाव्या बाजूला जाणारी तिरपी रेषा. आडवी रेषा, वर तोंडाचा नाल, मागे तोंडाचा नाल, पुढे तोंडाचा नाल, एवढे आकार आहेत पहा. हे आकार लिहिताना, यांचा सराव करताना किंवा कोणतंही अक्षर लिहिताना दोन नियम सांगतो मी तुम्हाला, ते दोन नियम ध्यानात ठेवायचे. पहिला नियम, कोणतंही वळण काढताना, कोणताही आकार काढताना, कोणतंही अक्षर काढताना नेहमी वरूनच खाली जायचं. काय सांगतोय मी? वरूनच खाली, वरच्या रेषेपासूनच खाली जायचं. हा पहिला नियम. अक्षर शब्द लिहिण्याचा क्रम असा आहे, डाव्या हाताकडून उजव्या हाताकडे लिहित चालतो आपण. उजव्या हाताकडून डाव्या हाताकडे अशी रेषा सुद्धा ओढायची नाही. बऱ्याच मुलांना सवय असती शब्द लिहिल्यानंतर अशी रेषा उलटी मारतात. उजवीकडून डावीकडे रेषा कधीच मारायची नाही, डावीकडूनच उजवीकडे रेषा मारायची. या पद्धतीनं जर तुम्ही सराव केला, तुमचं हस्ताक्षर 8 दिवसात सुधारणार. 8 दिवस तुमचं